पालखी सोहळ्याचं प्रस्थान असो किंवा रिंगण सोहळा, पालखीत सहभागी झालेल्या वैष्णवांची इत्थंभूत माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर लॅपटॉपवर घरबसल्या दाखवण्याचं काम फेसबुक दिंडी करते। फेसबुक दिंडीला लाईक करणाऱ्यांची संख्या अधिक आहे, त्याचमुळं सामाजिक बांधिलकीचं भान जपत यंदा फेसबुक दिंडी जलसंधारणाच्या कामाला मदत करणार आहे। संत तुकाराम महाराज संस्थांच्या सहकार्यानं आणि सुनेत्रा अजित पवार यांच्या एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामती यांच्याकडून पालखी सोहळ्याच्या काळात फेसबुक दिंडीला लाईक किंवा जॉईन करणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांमागे ₹1 अशी आर्थिक मदत केली जाणार आहे। दिंडीला जॉईन होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यामागे ₹1 अशी आर्थिक मदत ही संस्था देणार आहे आणि हा सगळा जो काही निधी जमा होईल तो जलसंधारणाच्या कामासाठी काम करणाऱ्या संस्थेला दिला जाणार आहे। फेसबुक दिंडीतर्फे मी माऊलींच्या पालखीचं आळंदी ते पंढरपूर प्रतिनिधित्व करतोय। या काळामध्ये आम्ही पूर्ण आळंदी ते पंढरपूर जास्तीत जास्त व्हिडिओज आणि फोटोज हे लोकांपर्यंत कसे पोहोचतील याची आम्ही यावर्षी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत। लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचता यावं या करू शकतो आणि हा उपक्रम लोकांपर्यंत पोहोचण्याचं अजून एक उदाहरण आपल्याला कळतं की ह्या वर्षी भरपूर इतर असे काही ग्रुप्स आहेत जे आपल्यासारखे प्रयत्न करत आहेत की इव्हेंट साजरा करावा, की हे पाहताना फार आनंद होतो की आपलं काम कोणीतरी चांगलं पाहतंय। वास्तविक पाहता पालखी सोहळा हा भक्तिभाव आणि बंधुभावाचं प्रतीक। फेसबुक दिंडी हाच भक्तिभाव पसरवण्यात हातभार लावतोय, त्याला आता सामाजिक बांधिलकीचीही जोड मिळाली आहे। वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वैष्णवातला मोठा वर्ग शेतकरी असतो, त्यांच्यासाठी राबवलेला हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे आणि संतांची शिकवण प्रत्यक्ष उतरवणाराही आहे। कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।